जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात. या समाजामध्ये पैशाविषयीची जागृती निर्माण करायची असेल, पहिले आपल्याला मशागत मनाची करावी लागणार आहे. पैशाशिवाय कुठली गोष्ट घडू शकते का? राम मंडई कसा आहे तस पैसावर बोल राही नू. कसं शे मंडई, पैसा कमाडना पडी तरच दुनियामा किंमत आहे. जेना खिसामा पैसा शे तेलेच लोक विचारतील कसा शे. नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण नवीन नवीन पाहुण्यांना बोलवत असतो. मराठा समाजामध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, अर्थकरण याची चर्चा व्हावी आणि समाज समृद्ध व्हावा याच्यासाठी आपण हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. आज आपले पाहुणे आहेत डॉक्टर स्वप्नील चौधरी. नमस्कार सर, आपलं स्वागत. नमस्कार दादा. मराठा बिझनेस कम्युनिटी ही एक आर्थिक चळवळ जी तुम्ही सुरू केली आहे आणि त्याच्या बिझनेस टॉक या पॉडकास्टमध्ये मला तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेत, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप मनापासून आभार मानतो. डॉक्टर स्वप्नील चौधरी महाराष्ट्राला एक कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे महावक्ता आहेत. त्यांना अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु ते डॉक्टर आहेत डोळ्याचे, पण मानसोपचार तज्ज्ञ ज्या ताकदीने काम करतो त्याच ताकदीने ते समाजातल्या अनेक लोकांचा अभ्यास करतात. मुख्यतः लहान मुलांमध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होती आणि मग त्यांना पालकांना मानसशास्त्रीय अभ्यास करून त्या पालकांना ते मार्गदर्शन करतात. आज आपण डॉक्टर स्वप्नील चौधरींना यासाठी बोलवले की मराठा समाजाची नेमकी मानसिकता काय आहे, माइंडसेट आणि सायकोलॉजी, म्हणजे मराठा समाजाला खरंच उद्योग व्यवसाय करावा वाटतो का किंवा करू वाटत नाही. कुठलाही एक प्रश्न असा आहे की मराठा समाज नेमका आज काय करतोय आणि मराठा समाजामध्ये उद्योजकता, व्यावसायिकता निर्माण होण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्ट्या माइंडसेट म्हणून आपण काय केलं पाहिजे, समाजाचं कसं प्रबोधन केलं पाहिजे, कसं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि नेमक्या मराठा समाजापुढं उद्योग व्यवसाय करण्यासाठी काय समस्या आहे. डॉक्टर साहेब, आपण आम्हाला पहिल्यांदा आपलं बालपण, आपलं शिक्षण आणि त्यानंतर आपण डॉक्टर होण्यापासूनचा पुढचा प्रवास आपण आज चर्चा करणार आहे. कसं होतं तुमचं बालपण? नक्कीच दादा. आपण सर्वांना जगप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्या माहिती आहेत. तर या अजिंठा लेणीच्याच पायथ्याशी असलेलं सोयगाव नावाचं गाव, इथं माझा जन्म झाला. सोयगाव तसं एक निमशहरी भाग, म्हणजे धड शहरही म्हणता येणार नाही आणि खूप खेडही म्हणता येणार नाही, आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांचा सहवास त्या सोयगावमध्ये लाभलेला आहे. नादो महानुरांचं गाव हे सोयगाव. त्या ठिकाणी माझा जन्म झाला. वडील पूर्वी शेती करायचे. जन्मानंतर त्यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली, म्हणून त्यांच्या नोकरीच्या गावानुसार आम्ही स्थलांतरित झालो. त्यानंतर त्या ग्रामीण भागातलं शिक्षण संपवून तू चांगल्या एखाद्या तालुका लेवलच्या ठिकाणी शाळेत शिकलं पाहिजे म्हणून वडिलांनी जामनेर सारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी शिकायला पाठवलं. पण तत्पूर्वी मला एक सांगायचंय, ज्या ठिकाणी माझा जन्म झाला दादा, ते सोयगाव नाट्य पंढरी म्हणून ओळखलं जातं. आता नाट्य पंढरी का, तर 1905 साली या सोयगावमध्ये हौशी नाट्य कलावंतांनी एकत्र येऊन श्रीराम संगीत नाट्य कंपनी स्थापन केली. म्हणजे पुण्या मुंबईच्या कलाकारांनी त्यावेळेस तिथं यावं आणि गणेश उत्सव असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, त्या काळात 8-8 दिवसांचे नाट्य महोत्सव व्हायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली कला सादर करावी. सकाळी शेतीत काम करणारे सगळे शेतकरी रात्री अंगाला रंग लावून, म्हणजे वेशभूषा करून लिलया त्या रंगमंचावर वावरायचे. आणि सुदैवानं माझे आजोबा त्यामध्ये एक महत्त्वाचं पात्र त्यांचं होतं. त्यांनी अनेक नाटकं केली. म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते सारखं नाटक त्या काळामध्ये आजोबा अण्णाजी दत्तोची ती खलनायकी भूमिका साकारायचे. डॉक्टर कैलास, मोरूची मावशी त्यांनी केलं आणि त्यांची खासियत होती की ते स्त्रीपात्र खूप हुबेहूब करायचे. एकदा तर एक त्या काळच्या तहसीलदार मॅडम नाटक पाहायला आल्या आणि यांचं स्त्रीपात्र पाहून नंतर विंगेत जाऊन या मॅडमचा नंबर मला हवाय असं त्यांनी विचारलं. म्हणजे इतकी समृद्ध नाटक कला परंपरा होती. संगीत नाटक होतं. म्हणजे अतिशयोक्ती वाटेल पण त्या काळात असं म्हटलं जायचं की सोयगावचं मूल जरी रडलं तरी ते सुरात रडतं. आता मला तसा गळा नाही, पण ही एक पार्श्वभूमी होती आणि सुदैवानं तो वारसा आजोबांकडून मला मिळाला. लहानपणीच नाट्य उतारे वाचून घेणे,
अनेक नाटकांचे त्या ठिकाणी कवनं वाचणे, उतारे वाचणे ही आजोबांनी सराव करून घेतला. वडिलांकडे गेल्यानंतर वाचनाची आवड त्यांनी लावली आणि यातून निर्माण झाली वक्तृत्वाची आवड. वक्तृत्वातून कविता लेखनाकडे वळालो आणि मग स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळायला लागली. सुदैवानं 10वी नंतरचं शिक्षण संपवून मी आजचं छत्रपती संभाजीनगर, तत्कालीन औरंगाबाद या शहरामध्ये सरस्वती भुवन महाविद्यालय नावाचं चांगलं नावाजलेलं कॉलेज आहे. गोविंदभाई श्रॉफ यांनी ते स्थापन केलंय. तिथे चांगली एक साहित्याची चळवळ होती. विद्यापीठामध्ये फमू शिंदे सर, दासू वैद्य सर, दिनकर बोरीकर सर, त्यावेळेस युवा साहित्य अकादमी मिळालेले विरा राठोड सर, असे आम्हाला सगळ्या चांगल्या साहित्यिकांचा सहवास त्या ठिकाणी लाभला. आणि त्यावेळेस संभाजीनगर हे फास्टेस्ट ग्रोईंग मेट्रो सिटी इन एशिया होतं. म्हणजे उद्योग क्षेत्रातही ते प्रचंड वाढत होतं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड वाढत होतं, नवनवीन विद्यापीठं येत होती. तर त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष मला घालवता आली. सुदैवानं चांगला सहवास त्या ठिकाणी लाभला. त्यानंतर मग पुढील BAMSच्या शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये आलो. पिंपरी चिंचवड सारख्या पुन्हा एका औद्योगिक नगरीमध्ये मला प्रवेश घेता आला. त्यानंतर पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणाशी सरमिसळ होता आलं. दादा तुमच्यासारख्या मार्गदर्शन केल्यानंतर मला या सांस्कृतिक चळवळीमध्ये अधिक खोलानं शिरता आलं आणि मग त्यामधून साहित्याची आवड, म्हणजे व्यावसायिक डॉक्टरकीच्या शिक्षणासोबत ही साहित्याची आवडही तशीच वृद्धिंगत होत राहिली आणि त्यामध्येही यश मिळायला लागलं. आणि मग सोबत डॉक्टरकीचा व्यवसाय मी जेव्हा MS पासआउट झालो 2022 साली, पूर्वी देहू येथे इंद्रायणी नेत्रालयामध्ये मी काम केलं आणि त्यानंतर बायकोही सुदैवानं डोळ्यांची डॉक्टर मिळाली. मी गमतीनं म्हणतो की मी उजव्या डोळ्यांचा डॉक्टर आहे आणि ती डाव्या डोळ्याची डॉक्टर आहे. तर दोघांनी मिळून आम्ही निमी नेत्रालय नावाचं एक कॅटरॅक्ट आय सेंटर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र एक पिंपरी चिंचवडमध्ये सुरू केलं. असा हा एक प्रवास जो साहित्य, नाटक आणि पेशानं असलेला डॉक्टर असा संबंध राहिला आहे दादा. तुम्ही कवी आहात, तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र लेवलवर गोल्ड मेडलिस्ट आणि प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर बरोबर हे कसं तुम्ही साध्य केलं? कारण तुम्ही नामवंत वक्ते म्हणून पण प्रसिद्ध आहे. नेमकं ही कला तुम्हाला कुठून, म्हणजे काय नेमकी सुरुवात आहे? याच्यामध्ये काय झालं दादा, सुरुवातीला जेव्हा आजोबांनी तयारी करून घेतली, शाळेमध्ये बक्षिसं भेटायला लागली आणि आजचा आपला पॉडकास्टचा विषय जो आहे पैसा आणि मानसशास्त्र, सायकॉलॉजी ऑफ मनी, तर ती जी बक्षिसं असतात ती तुम्हाला नकळतपणे प्रेरणा देतात. ती एक पैसा म्हणूनही असेल किंवा बक्षीस म्हणूनही असेल, पण तुमच्या मनावरती बिंबवलं जे जातं त्यातनं पैसा मिळतोय म्हणजे काहीतरी चांगलंही मिळतंय. आणि मग त्यातून एक एक स्पर्धा असं करत करत मी तेव्हा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला विडंबन नाट्यामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं. आणि आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की टाइम्स ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा महावक्ता आणि महाराष्ट्राचा लोकप्रिय वक्ता हा पुरस्कार, जवळपास 40,000 स्पर्धक होते बापरे. आणि महाराष्ट्रभरातनं सगळ्याच महाविद्यालयांचे स्पर्धक त्यात सहभागी झाले. मीही सहभागी झालो. डिस्ट्रिक्ट लेवल, मग झोनल लेवल आणि मग स्टेट लेवल अशा त्याच्या पायऱ्या होत्या. मग 40,000 मधनं त्यांनी 1000 विद्यार्थी, मग 100 विद्यार्थी. आणि या स्पर्धेची खासियत दादा अशी होती की सध्या समाजात जे विषय चाललेले आहेत, त्या जे न्यायालयामध्ये प्रलंबित धोरणं येणार आहेत, त्या धोरणांवर युवकांची मतं काय हे जाणून घेण्यासाठी फेडरल बँक आणि टाइम्स ऑफ इंडियाने तो इनिशिएटिव्ह घेतला होता. आणि त्यात अंतिम 25 आणि त्यात अंतिम 8 मध्ये मी आलो. सांगायला मला आवडेल की त्यावेळेस जे 3 परीक्षक होते त्यांच्यासोबत अंतिम फेरीसाठी ताज हॉटेल मुंबईमध्ये आमची ती अंतिम फेरी झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा 4थे परीक्षक म्हणून त्या अंतिम फेरीला उपस्थित होते. आणि त्यांच्या परीक्षणाखाली मला तो महाराष्ट्राचा लोकप्रिय वक्ता हा पुरस्कार मिळाला आणि महाराष्ट्राचा महावक्ता हा पुरस्कार देखील त्याच वेळेस मिळाला. अरे वा, ही अभिनंदन. थँक्यू दादा. आता हे तुमचं बालपण असेल किंवा शिक्षण असेल किंवा तुमचं करिअर वक्ता म्हणून, समस्या ही आहे की मुख्यतः मराठा समाजामध्ये पैशाचं मानसशास्त्र, ज्या आज आपला चर्चेचा विषय सायकॉलॉजी ऑफ मनी किंवा माइंडसेट, बरोबर. एक तर पहिली गोष्ट काय दिसतंय की मराठा समाजामध्ये शेती हाच उद्योग समजला जातो आणि शेती काही शाश्वत नाहीये, म्हणजे ती निसर्गावर अवलंबून आहे आणि आता काही शेती परवडत नाही. आणि त्याच्या पलीकडं नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी समाजामध्ये काही नवीन गोष्टी सांगितल्या पाहिजेत. कारण माइंडसेट, मानसशास्त्र असं सांगतं की पहिल्यांदा काही गोष्टीचं मनामध्ये बीजरोपण झालं पाहिजे, असं तुम्ही स्वतःच सांगता. बरोबर. नेमकी तुमची कल्पना काय आहे? नक्कीच दादा, खूप महत्त्वाच्या विषयाला आज तुम्ही ही चर्चा घेतलेली आहे की सायकॉलॉजी ऑफ मनी. पण तुम्ही जे वाक्य वापरलं की आधी मनात निर्माण व्हावं लागतं. आपण म्हणतो की कोणतीही गोष्ट 2 वेळा निर्माण होते, जशी ती प्रत्यक्षात निर्माण होते त्याच्या कित्येक दिवस आधी ती मनात निर्माण झालेली असते. आता या आपल्या पॉडकास्टच आपण बघूया
की कित्येक वर्षापासून हा विचार तुमच्या आधी मनामध्ये आलेला होता आणि आज त्याचं प्रत्यक्षातलं भव्य स्वरूप आपण पाहतोय. म्हणजे मनामध्ये येतो. मग मनामध्ये येतो म्हणजे नेमकं काय? आपण त्याच्यावरती विचार करतो. मग विचार करतो म्हणजे कोण विचार करतं? तर मॉडर्न सायन्सच्या नुसार आपण केलं तर ब्रेन किंवा माइंड आपण त्याला म्हणू, हा विचार करतो. किंवा आपण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं तर मन नावाची एक गोष्ट सांगितलेली आहे, की चिंतन, विचार, मनन आणि त्याच्यावरती नियंत्रण कोणत्याही कृतीवरती तर कोण ठेवतं? तर ते मन ठेवतं. म्हणजे या शरीरामध्ये सर्वाधिक बलवान जर काय असेल तर ते तुमचं मन आहे. मग या मनापासून शब्द निर्माण झालाय मानसिकता. म्हणजे तुमचं मन कसं वागतंय. म्हणून आपल्याला जर या समाजामध्ये पैशाविषयीची जागृती निर्माण करायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला मशागत मनाची करावी लागणार आहे. त्यामुळे मन आणि त्यातून निर्माण झालेला शब्द मानसिकता. मग पैशाविषयीची मानसिकता बदलायची असेल, मराठा समाजामध्ये आपण पाहिलं तरी बहुसंख्य लोक शेती करतात. माझेही आजोबा शेती करायचे, वडीलही सुरुवातीच्या काळामध्ये शेती करत होते. आता एक फरक दादा फक्त तुम्हाला मानसिकतेचा सांगतो, की आमच्या गावामध्ये होणारी शेती आणि वडिलांच्या नोकरीच्या गावाला होणारी शेती, म्हणजे 10 एकर आमच्या गावामध्ये असणारा शेतकरी आणि वडिलांच्या नोकरीच्या किन्ही गावामध्ये 1 एकरचा शेतकरी, प्रचंड फरक होता. कारण पारंपरिक उद्योग आमच्या गावामध्ये आम्ही कपाशी, मका हे घेत होतो. तर वडिलांच्या त्या छोट्याशा खेडेगावातल्या नोकरीच्या गावामध्ये अद्रकचं उत्पादन त्या काळामध्ये होत होतं, केळीचं उत्पादन होत होतं. मग मला लहानपणी नकळतपणे कळालं, की अरे आजोबा तर सांगतात की शेती परवडत नाही आणि इकडे 1 एकरचा जो शेतकरी आहे त्याला लाखो रुपये मिळत आहे. मग हा फरक कुठे होता? तर या शेतकऱ्यांची मानसिकता बदललेली होती, की आपण नवीन पिकं घेतली पाहिजेत, नवीन पिकांवरती काम केलं पाहिजे. तर मुळात शेतीसोबत सुद्धा मानसिकता फार महत्त्वाची आहे. आणि दादा तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न विचारला, की शेती खरंच परवडतीये का? तर तुम्ही तुमच्या अनेक भाषणांमधून देखील नेहमी सांगत असतात, की जशी-जशी काळ पुढे जातोय, शेतीचं विभाजन होत चाललंय. म्हणजे 100 एकरचा जमीनदार आज 2 एकरावर येऊन पोहोचलाय. म्हणजे आमच्या व्यवसायाचं क्षेत्र हे विभाजनामुळे कमी-कमी होत जातंय. त्यामुळे आम्हाला शेती म्हणून जर व्यवसाय करायचा असेल, तर सर्वात प्रथम आमच्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल. त्या केळीचं उत्पादन 1 लाखाचं घेणाऱ्या गावामध्ये मला खूप मोठे ते शेतकरी वाटायचे. पण एखादी बागवान यायचा आणि त्या केळीला पाडा म्हणतात. तो पाडा घेऊन जायचा आणि तो 1 लाखाचे तिकडे किती रुपये करत असेल माहीत नाही. पण एकाही शेतकऱ्याची मानसिकता ही होत नव्हती, की या केळीला कुठेतरी प्रक्रिया केंद्राचं स्वरूप मी दिलं पाहिजे. म्हणजे मुळात पुन्हा एकदा मानसिकता आली. तर शेतीसोबत व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मनावरती आम्हाला काम करावं लागेल. शेतीसोबत मनाची देखील मशागत करावी लागेल. मुख्य मराठा समाजाची समस्या काय आहे, की उत्तम शेती, मध्यम उद्योग आणि कनिष्ठ नोकरी बरोबर. हे आतापर्यंत आपण ऐकलेले. आपले अनेक शेतकरी नेते गेली 75 वर्ष स्वातंत्र्यानंतर सातत्याने प्रयत्न करतायत, की उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आपण जसं सांगितलं तसं डाटा असं सांगतो, की महाराष्ट्रातले शेतकरी जे आहेत ते 70% शेतकरी हे 1 हेक्टरपेक्षा म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले. त्यात बहुतेक लोक हे दुष्काळी भागामध्ये आहेत, जिरायत शेती आहे, डोंगर भागातली शेती आहे. म्हणजे 50% पेक्षा कमी शेतकरी यांचं क्षेत्र पिकाऊ असेल. आता डॉक्टर नीरज हाटेकर जे आपले मुंबई विद्यापीठाचे इकॉनॉमिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी असा डाटा प्रसिद्ध केलेला आहे, की मुंबई जर वगळली तर महाराष्ट्राचं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकरण हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे त्याचं उत्पन्न अत्यंत कमी आहे. एकीकडं आपल्याकडं चर्चा चालली आहे, की भारत आर्थिक महासत्ता होणार. म्हणजे अमेरिका, त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर जर्मनी, त्याच्यानंतर जापान आणि आता भारत 5वी इकॉनॉमी. पण दरडोई उत्पन्न जर आपण पाहिलं तर भारतातल्या अनेक लोकांचं कमीच आहे. कारण असं आहे, की आज जर आपण बघितलं शेतीमालाला परवडणार असा भाव मिळत नाहीये. आणि दुसरं, शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर सरकार ते विकत घेतं आणि या देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतं. बरोबर. तर एकीकडं शेतीचा उत्पादन केलेला माल हा सरकार मोफत वाटतंय. बरोबर. दुसरीकडं सरकार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार 6,000 आणि महाराष्ट्र सरकार 6,000 असे 12,000 रुपये देते. आणि महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना
1,500 महिना म्हणजे 18,000 देतात. म्हणजे शेतकरी कुटुंबाला सरकारवर जे काही पैसे मिळतात बँकेमध्ये येतात त्याला अनुदान म्हणू शकतो किंवा सवलत म्हणू शकतो. त्याच्यावर अवलंबून राहायला लागतात. याचा अर्थ सरकारला सुद्धा मान्य आहे की शेती ही परवडत नाही. दुसरं मानसिकतेबद्दल मला आपल्याला सांगायचंय, की आपल्याकडे काय सांगितलं जातं, अंथरूण बघून पाय पसरावे. पाय पसरावे. दुसरी गोष्ट, पैसा वाईट असतो, पैशानी संबंध बिघडतात, पैशापासून लांब राहा. आता मला डॉक्टर साहेब 21व्या शतकामध्ये खरंच सांगा, पैशाशिवाय कुठली गोष्ट घडू शकते का? मग नेमका हा जो सगळा मराठा समाज आहे हा शेतीवर अवलंबून आहे, शेतीलाच उद्योग समजतोय आणि ती परवडत नाही. आणि शेतकरी आत्महत्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 1990 पासून मोजलं गेलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली. मग कर्जमाफी आली शेतकऱ्यांसाठी. या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची मानसिकता आपण कशी बदलू शकतो? तुम्ही अनेक पुस्तकं वाचलेलीत. कुठली पुस्तकं वाचली तुम्ही? जागतिक स्तरावर प्रसिद्ध पुस्तकं वाचलेलीत. काय नेमकं तुम्ही त्यात वाचलंय? बरोबर दादा. आता तुम्ही हा जो काही विस्तृत असा पट मराठा समाजाचा, शेतीचा आणि त्याच्यासोबतच्या अर्थकारणाचा मांडला, यातील 3 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटले, की पैशाबद्दलच्या असलेल्या गैरसमजुती ज्या मिथक स्वरूपात आमच्या मेंदूवरती आपण त्याला बंबार्डिंग म्हणतो किंवा ब्रेन वॉशिंग म्हणतो, त्यात कशा पद्धतीने टाकलेल्या आहेत, पैसा वाईट कसा असतो. दुसरं आम्ही शेतीच्या त्याच गोष्टींवरती कसं अवलंबून राहिलंय. आणि तिसरं मग यातून बाहेर पडायचं तर मग आपल्याला काय करावं लागेल. या संदर्भानं दादा आता जे रिच डॅड पुअर डॅड नावाचं एक जागतिक स्तरावर प्रचंड खपाचं पुस्तक आहे. एक त्याचा गरीब बाप आणि मित्राचा श्रीमंत बाप. मग याच्यामध्ये पैसा नेमकं काम कसं करतो याच्याविषयी त्यानं विवेचन केलंय, की पैशाला तुम्ही कामाला कशा पद्धतीनं लावलं पाहिजे. आज आम्ही दुर्दैव असं म्हणूया की पैशाकडे आम्ही प्रोडक्शन म्हणून पाहतच नाही. पैसा केवळ आम्ही आउटपुट म्हणून पाहतोय, की एखाद्या गोष्टीतून आम्हाला मिळतो तो फक्त पैसा, पण पैशातून पैसा मिळू शकतो ही आमची मानसिकताच अजून तयार झालेली नाही. त्याच्याबरोबर गोष्ट पैसे पाण्याची हे एक महाराष्ट्रीयन लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे, तुमचे चांगले मित्र आहेत दादा. त्यांनी एक सुंदर असं व्यावहारिक जीवनातले अनुभव त्यात लिहिलेत आणि पैशाची मानसिकता कशी बदलली पाहिजे, पैशाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे त्याच्यात ते लिहितात. ॲटॉमिक हॅबिट नावाचं एक सुंदर असं पुस्तक आहे. त्याच्यामधील तुमच्या छोट्या छोट्या सवयी आणि पैशाकडे पाहणारा तुमचा अप्रोच जर बदलला तर किती प्रमाणामध्ये तुमच्या मनामध्ये बदल होतील आणि ते प्रत्यक्षात दिसतील हे आपण सांगू शकतो. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक मला जे एक वाटलं, जो आपल्या आजच्या पॉडकास्टचा पण विषय आहे दादा, की सायकोलॉजी ऑफ मनी. नेमकं या पैशाचं मानसशास्त्र कसं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ही 4ही 5ही किंवा त्याच्यानंतरही अनेक पुस्तकं जेव्हा वाचली आणि त्याच्यातलं एक मला महत्त्वाचं लक्षात आलं, जो आपल्या मराठा समाजाच्या शेतीशी किंवा व्यवसायाशी फार निगडीत आहे. आपण आसमानी सोबत सुलतानी असं संकट म्हणायचो किंवा शेतकरी बी पेरतो, जसं तुम्ही मिथक सांगितलं तसं तो काळ्या आई म्हणून त्या जमिनीला पाहतो आणि मग भावनिकरित्या आपल्याला गुंतवलं जातं. एखादी शेती उद्योगासाठी वापरत असेल तर मग तू आई समजतो तिला आणि तिला तू काही पिकवणार नाहीयेस का. तर या खोट्या गैरसमजुती आमच्या मनावरती ज्या बिंबवल्या आहेत त्याच्यातली पहिली ही एक समजूत आम्ही खोडून काढली पाहिजे, की पैसा वाईट असतो. आता आपल्याला एखाद्याला मदत करायची असेल तरीच पैसा लागणार आहे. म्हणजे आपली दातृत्वाची भावना जरी करायची असेल, एखाद्याला मदत करायची आहे, दवाखान्यात आजारी आहे म्हणून, तरी पैसा लागणार आहे. मुलांचं ऍडमिशन घ्यायचं तरी पैसा लागणार आहे. घर बांधायचं तरी पैसा लागणार आहे. कपडे घ्यायचे तरी पैसा लागणार आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यापासून तर रात्री झोपणाऱ्या अंथरुणापर्यंत असं कोणतं क्षेत्र आहे जे तुमचं फुकट होतंय. तर पैसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य असं अंग आहे. जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा आहे, पण या 3 प्राथमिक गरजा जरी असल्या तरी अन्न विकत घेणार कसं? पैशातून. वस्त्र येणार कुठून? पैशातून. आणि निवारा येणार कुठून? तर पैशातून. आणि या पैशाचं मूळ जर काय असेल तर ती तुमची कमवण्याची मानसिकता. म्हणजे दादा तुम्हीच नेहमी सांगत असतात की आधी डोक्यात पैसा यावा लागेल तेव्हा तो खिशात येईल. मग आमच्या डोक्यातच जर पैसा नसेल, चरितार्थ चालवत असताना आम्हाला फक्त वाटत असेल की आम्ही रेग्युलर करतोय तीच कामं, पण त्यातून वेगळं काय? दादा तुमच्याच माध्यमातून आम्हाला विलास शिंदे सरांशी जेव्हा भेटता आलं सह्याद्री फार्म्सच्या, आणि आपण ज्या समस्या वारंवार मांडतो की शेतीचं विभाजन होतंय, दुष्काळामुळे शेती परवडत नाहीये आणि आम्ही रॉ मटेरियल सप्लाय करतोय तितका परतावा आम्हाला मिळत नाही, आणि त्याचं एक लॉजिकल सुंदर असं उत्तर तुम्ही सांगितलं की जर शासनाला मोफत राशन वाटायचंय तर तुम्हाला तो भाव देऊच शकणार नाही. म्हणजे तुम्हाला शेतीमालाच्या कच्च्या मालाला भाव मिळू शकणार नाहीये, मग तुम्हाला प्रक्रिया केंद्र उभारावी लागणार आहे. मग आता याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. सह्याद्री फार्म्स, मी प्रेक्षकांना सांगेल की दादांच्या माध्यमातून आम्हाला ते पाहता आलं, भेटता आलं.
तर साधा टोमॅटोचा भाव तुम्ही पाहिला आणि केचपचा भाव पाहिला तर फक्त भाषणांमधून मुलाखतींमधून आपण सांगत असताना त्याच्यावरती नेमकी कृती विलास शिंदे सरांनी केली आणि त्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला प्रचंड नफा त्यातनं त्यांनी मिळवून दिला. त्यांनी तसंच द्राक्षावरती बऱ्याच प्रक्रिया केल्या, त्यातनं परतावा मिळवून दिला. आपल्या सगळ्यांचा मित्र मिथिलेश, कोकणामध्ये पूर्वी फणसं नव्हती का तर होती, कोकणामध्ये शेती नव्हती का तर होती, काम करायला माणसं नव्हती का तर होती. मग का फणस जागतिक स्तरावर जाऊ शकत नव्हतं? तर ती मानसिकता नव्हती, जी चौकट. दादा तुम्ही नेहमी सांगता की चौकटी बाहेरचा विचार करा, तर तो विचार मिथिलेश आणि त्यांच्या वडिलांनी केला आणि आज जॅकफ्रूट किंग म्हणून संबंध भारतामध्ये ते प्रसिद्ध आहे. मग मूळ प्रश्न कुठे आहे? तो मानसिकतेचा. आज माझे आजोबा, माझे काका, माझे वडील, माझा भाऊ सुद्धा आता कापसाचं उत्पादन घेतोय, पण एखादी आउटलेट वस्त्र उद्योगाचं काढावं असं एकत्र येऊन शेतकऱ्यांना वाटत नाही, कारण ती आमची मानसिकताच नाहीये. तर ती मानसिकता सगळ्यात पहिले आम्ही बदललं पाहिजे. पैशाविषयीची दादा तुम्ही जे मिथकं सांगितलीत ती आम्ही बदलली पाहिजे आणि आमच्या डोक्यामध्ये पैसा ही आमचा, आपण जर धर्म अर्थ काममोक्ष पाहिलं संस्कृतीमध्ये, तर धर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर अर्थ आहे. म्हणजे धर्मानंतर जर काही महत्वाचं असेल जगायला तर तो अर्थ आहे आणि अर्थाला म्हणजे तुमच्या जीवनाला अर्थामुळेच अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे या खोट्या गैरसमजुती जे सांगणार असतील ना, तर त्यांनी किती पैसे कमवलेत हे आधी ऐका आणि करोड रुपये कमवल्यानंतर मग तुम्ही सांगा की माणसं महत्वाची आहेत, पैसा महत्वाचा नाहीये. कारण आमच्या समस्या सोडवण्यासाठी जेव्हा माणसं येतात त्याच बरोबरीने येणारा पैसा लागत असतो. अर्थाशिवाय अर्थ नाही, असं एक वाक्य आहे. मी नेहमी म्हणत असतो की जो माणूस पैशावर प्रेम करतो, लोक त्याच्यावर प्रेम करतात. आपण अनेक पुस्तकांबद्दल बोललो, पण धंदो नावाचं एक पुस्तक आहे गुजराती लोकांचं. शोभा नावाच्या एका लेखिकेने लिहिले आणि प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये गुजराती समाज जो आहे तो व्यवसाय कसा करतो आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला हे कसे जगभर उद्योग व्यवसायासाठी गेलेत त्या पुस्तकामध्ये लिहिले. म्हणजे अगदी हिऱ्याचा व्यापारी जरी म्हटला तरी तो गुजराती असतो आणि कोळशाचा व्यापारी म्हटला तरी तो गुजराती असतो. आपण जे धान्य बाजारात गेलो तर धान्य बाजारामध्ये सुद्धा व्यापारी हा गुजरातीच असतो आणि मार्बल ज्याला आपण मार्केट म्हणतो त्याचा व्यापारी सुद्धा गुजरातीच असतो. तो एकूण गुजराती समाजाबद्दल जर बोलायचं म्हटलं, कारण महाराष्ट्राला सगळ्यात लागून जवळचं राज्य हे गुजराती आणि पूर्वी हे द्विभाषिक राज्य होतं. 1960 पूर्वी गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण हे एकत्र राज्य होतं. तर गुजराती म्हटलं तर व्यावसायिक आणि गुजराती भाषा म्हणजे व्यवसायाची भाषा. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात जवळचं महाराष्ट्राला जर कोण असेल तर गुजराती लोक आहे. पण गुजराती लोकांकडून आपले लोक काहीच शिकायला तयार नाही. आपण मानसिकतेचं म्हणतो तो उदाहरणं बघत असतो. आज फोर्ब्सची यादीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 28 उद्योजक जे आहेत एक नंबरचे, म्हणजे त्याच्यामध्ये अदानी आले, अंबानी आले, अझीम प्रेमजी आले. मग सगळी यादी 28 लोकांची पहिली ही गुजराती लोकांचीच आहे. मग महाराष्ट्रामध्ये असा एकही उद्योजक निर्माण होत नाहीये. काय कारण आहे याच्यासाठी? दादा महत्वाचं ना, या ठिकाणी मला एक जातक कथेमधील कथा सांगावीशी वाटते आणि त्या कथेतून मला वाटतं तो मेसेज किंवा ते का होतंय हे आपल्याला समजून चांगलं घेता येईल. हत्तीचं लहान जेव्हा पिल्लू असतं तेव्हा त्याच्या पायामध्ये एक साखळदंड बांधला जातो आणि तो एका खुंटीला अडकवून ठेवला जातो. त्या लहान पिलानं जर हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पायातनं रक्त येतं. मग लहानपणीच पायाला होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी तो जागेवरती तसाच थांबतो. हळूहळू ते पिल्लू मोठं होतं. एक 4-5 वर्षाचं झाल्यानंतर त्याच्या पायामधला साखळदंड काढला जातो आणि त्या ठिकाणी साधी एक अशी हाताने ओढली तरी तुटेल अशी दोरी बांधली जाते. तो जेव्हा थोडीशी हालचाल करून पाहण्याचा प्रयत्नच करतो, जाणवतं पायात काहीतरी आहे, पुन्हा जागेच थांबतो. आणि कालांतरानं हत्ती जेव्हा मोठा होतो, आता हत्ती म्हणजे बलाढ्य प्राणी आहे, तो सिंह आणि वाघाला सुद्धा हरवू शकतो इतकी ताकद आहे. पण या हत्तीला नंतर फक्त बांधण्याची ऍक्टिंग जरी केली तरी तो जागेवरच थांबतो. मग या कथेतनं आपल्याला काय शिकायला मिळतं की एकदा तुझ्या पायामध्ये साखळदंड आहे, तू हालचाल केली तर रक्त येईल. तुझ्या पायामध्ये काहीतरी अडकवून ठेवलंय, तू हालचाल करू शकत नाही, हे लहानपणापासून बिंबवलं जातंय. आणि तसंच मला वाटतं कुठेतरी मराठा समाजाच्या बाबतीत होतंय. आपण भलं, आपली शेती भली, कशाला उद्योगात पडायचं, उद्योग म्हणजे रिस्क, उद्योग म्हणजे जोखीम, या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्या गेल्या आहेत आणि यातून सुरुवात होतीये आपण व्यावसायिकतेत मागे पडण्याची. आता आपण जर दादा आपला इतिहास पाहिला
तर महाराष्ट्रामध्ये 200च्या वर साखर कारखाने आहेत. म्हणजे देशामध्ये सर्वाधिक साखर कारखाने. आता साखर कारखाना म्हणजे इंग्लिशमध्ये शुगर फॅक्टरी. फॅक्टरी कोणी स्थापन केल्यात? त्या काळच्या मराठा बहुजन समाजांनी एकत्र येऊन या शुगर फॅक्टरीज सुरू केल्या. मग शुगर फॅक्टरी जर मराठा समाज सुरू करू शकतो, दूध संघ सुरू करू शकतो, सूतगिरण्या सुरू करू शकतो, तर त्याच्या पुढे आम्ही एखादी कंपनी का सुरू केली नाही? एखादा टेक्सटाईल पार्क आमचा का झाला नाही? एखादी उद्योग प्रक्रिया केंद्र आमचं का सुरू झालं नाही? आम्ही दूध संघ निर्माण केला, दूध घेतलं, पण का आमचा एखादी श्रीखंडाचा ब्रँड झाला नाही? का आमचा एखादी लोण्याचा ब्रँड झाला नाही? का ताकाचा ब्रँड झाला नाही? तर ही मूळ गोष्ट आहे व्हिजन, आणि ते व्हिजन येतं मानसिकतेतनं. आणि म्हणून आम्हाला जर मानसिकता बदलायची सवय लावली, तर अशा चर्चांमधून जर जे बिंबवलं गेलं की हो तुम्ही करू शकता, आपल्या शेजारचे गुजराती लोक जर करू शकतात, तर हिऱ्याचा व्यापारी एखादी मराठी माणूस होऊ शकतो का? तर त्याला तुम्ही दादा दुबईला जो अभ्यास दौरा घेऊन जातात, तुम्ही नेहमी ते वाक्य मी तर लिहून ठेवलंय की सीइंग इज बिलिव्हिंग. तुम्ही नेहमी तुमच्या भाषणांमधनं पण सांगतात की पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही. तर आम्हाला बाहेर पडून आधी ते पाहावं लागेल आणि आपण हे करू शकतो हे मनामध्ये एकदा बिंबवावं लागेल. आणि एकदा बिंबवलं की आपण पाहतोय गेल्या काही वर्षांमध्ये मराठा उद्योजकही फार मोठ्या स्तरावरती काम करताय. आणि तुमच्या माध्यमातून आताच आपण MEAच्या त्या मोठ्या एक्सपोमध्ये आपण पाहिलं की इतक्या मोठ्या स्तरावरती मराठा समाज उद्योगामध्ये पुढे जातोय. पण ही मुठभर संख्या आहे. ग्रामीण भाग आजही तसाच ओसाड पडलाय. आताच तुम्ही सांगितलं की मुंबई वगळलं तर आर्थिक जे अर्थकारण आहे ते ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे. मग ज्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावरती शुगर फॅक्टरीज उभ्या राहिल्या, त्याच तत्वावरती आज प्रक्रिया केंद्र उभं राहणं गरजेचं आहे. आणि तरच हा आमच्या मानसिकतेतला बदल व्यवसायामध्ये परावर्तित होऊ शकतो. मला या ठिकाणी प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला असं वाटतं की आपण बहुसंख्य आहोत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते असं मानतात की आम्ही 30% आहोत. 30%. राणे समिती स्थापन झाली होती, गायकवाड आयोग स्थापन झाला होता, आणि त्यांच्या अभ्यासाअंती 1931ची जनगणना याचा आधार घेतला तर आपण 30% आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 30% मराठा समाज आहे. परंतु महाराष्ट्रात बहुसंख्य वाटणारा समाज हा देशामध्ये 2026ची लोकसंख्या पाहिली तर किती टक्के आहे? तर आज 2026ची जनगणनेचा विचार केला तर आपण आता 150 कोटी आहे. म्हणजे जगात लोकसंख्येमध्ये आपण 1 नंबर आहे. चायनामध्ये आपण सगळ्यांना मागं टाकलं. चायना आता आपल्या मागं आहे. आता प्रश्न येतो की मग 150 कोटीमध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज देश स्तरावर किती टक्के आहे? तर फक्त 2%. 2%. 2%. आणि ब्राह्मण समाज, ज्याला महाराष्ट्रामध्ये आपण 2.5% कधी 3.5% म्हणतो, तो देश स्तरावर 6% पेक्षा जास्त आहे. वा. कारण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये 12 ते 16% ब्राह्मण समाज आहे. म्हणजे संख्येने जर विचार केला तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मण समाजाने जी प्रगती केली आहे, ज्ञान साधना केलेली आहे, उद्योगपती आपल्याला दिसतात त्यांच्यामध्ये किंवा प्रशासनामध्ये ते दिसतात, ते संख्येने 6% आहेत या देशामध्ये. जी ज्यू कम्युनिटी जगावर आर्थिक साम्राज्य पसरलेले त्यांचं, म्हणजे जगाच्या एकूण संपत्तीचे 50% संपत्ती ज्यू लोकांकडे असं मानण्यात येतं. ते जगामध्ये 1,60,00,000 लोक आहेत असं मानण्यात येतं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात आणि देशामध्ये जैन कम्युनिटी आहे, बरोबर. जी व्यावसायिक कम्युनिटी आहे, ती 70 लाख आहे असं मानण्यात येतं. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर लोकसंख्येचं प्रमाण जर टक्केवारीत काढलं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाज हा तसं 2% म्हणजे अल्पसंख्याकच आहे. म्हणजे आपण बहुसंख्य आहे म्हणून ते म्हणतात की नाही ते संघटित होऊ शकत नाही, ही अशी मिथकं पहिल्यांदा तोडली पाहिजे. आणि 800 कोटी एकूण जगाची लोकसंख्या आहे, त्याचा जर विचार केला तर आपण 0.375 आहे. म्हणजे 0.5% सुद्धा जगाची आपली लोकसंख्या नाहीये, ती कितीतरी कमी आहे. त्यामुळं आपण मराठा समाज हा जागतिक स्तरावर आणि देश स्तरावर अल्पसंख्याक समाज आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. स्वीकारलं. दुसरं महत्वाची गोष्ट, आता आपण अनेक पुस्तकं वाचतो. आम्ही एक उद्योजक नावाचं मनोज कदमचं हे पुस्तक प्रकाशित केलंय. उद्योजक पुस्तक का प्रकाशित केलंय? तर उद्योजकतेची मानसिकता व्हावी. आता आपण जसं म्हटलो, MEA म्हणजे मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनचा एक्सपो 26 जो आता खूप प्रसिद्ध झाला, जवळपास 7 लाख लोक आले होते, 550 त्या ठिकाणी स्टॉल्स होते, आणि अर्थातच ते सगळे मराठा समाजाचे उद्योजक होते. मराठा समाजामध्ये उद्योजकतेची मानसिकता झाली पाहिजे.
आपण जसं म्हणतात तसं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले मराठा समाजाचे तरुण उद्योजक आपण एकत्र केले होते. परंतु एकूण समाजाची परिस्थिती बघितली तर ती निराशजनक आहे. म्हणजे माझ्याकडे जी माहिती अशी आहे की 50,000 रुपयाचं उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर सर्वसाधारणपणे 5 लाख रुपयाचं कर्ज आहे. आणि 5 लाख रुपयाचं कर्ज कशा प्रकारचं आहे? तर एक पर्सनल लोन असतं. ते सगळ्यात जास्त त्याला 18% पेक्षा जास्त व्याज असतं. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डला 33% व्याज असतं. आणि गोल्ड लोन. तर आपण विचार केला पाहिजे की समाजामध्ये उत्पादकता 50,000 पेक्षा जास्त नसताना सुद्धा कर्ज मात्र 5 लाखापेक्षा जास्त आहे. आणि याचं कारण 2 आहे. एक वाढत असलेली महागाई आणि इन्फ्लेशन ज्याला म्हणतो महागाई. पण लाईफस्टाईल इन्फ्लेशन नावाची गोष्ट आली आणि ती धोकादायक आहे. आपली परिस्थिती नसताना सुद्धा ब्रँडच्या वस्तू घेणं, बूट असतील, कपडे असतील, गाडी असतील. तर समाजामध्ये आपण एक मानसिकता तयार करायचा प्रयत्न करतोय की पैसा कसा वापरावा. म्हणून सायकोलॉजी ऑफ मनी हे आपण चर्चा करत असताना किंवा माइंडसेट सुद्धा एक पुस्तक आहे. तुम्ही मगाशी रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाबद्दल सांगितलं. पण नेमकं त्यातलं उदाहरण तुमच्याकडून सांगायचं राहून गेलं. एक तुम्ही ते उदाहरण सांगा जेणेकरून त्या गरीब माणसाची तुलना आणि चांगला प्रोफेसर माणसाची जी तुलना झालेली आहे ती कशी आहे नेमकी, काय आहे नेमकं रिच डॅड पुअर डॅड किंवा सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये एक मेकॅनिक असतो आणि दुसरा एक प्रोफेसर असतो, चांगला हुशार माणूस असतो. परंतु मेकॅनिक माणसाकडं आयुष्याच्या शेवटी पैशाची शिल्लक असते आणि शिकलेल्या प्रोफेसर मात्र कर्जबाजारी झालेला असतो. काय नेमकं मानसशास्त्र आहे? जर आपण या दोन्ही उदाहरणांमधनं काय शिकायचं म्हटलं ना, तर त्याचं एक तात्पर्य असं निघतं, की तुम्ही पैशाचा संचय न करता त्याला कामाला कसं लावता येईल. येस. म्हणजे पैशाने पैसा कसा वाढवता येईल. आता त्या दोन्ही उदाहरणांचं जर आपण विस्तृतपणे चर्चा करायची म्हटली, तर आपल्याकडे पैसा येतो का? तर वेगवेगळ्या मार्गाने 100% येतो. आपण पैसा कमवतच नाहीये का? नाही, आपण कमवतोय, नोकरीमधून कमवतोय, उद्योगातून कमवतोय. पण दादा आता जसं तुम्ही सांगितलं, की आपली पॅशन काय आहे हे विसरून आम्ही जर फॅशनच्याच मागे फक्त लागलो, तर उंची कपडे असतील, उंची महागड्या गाड्या असतील, मोठमोठे फ्लॅट्स असतील, या भौतिक सुखांमध्ये आम्ही जिथे डिप्रिशिएशन त्या मनीचं व्हॅल्युएशन होणार आहे, अशा गोष्टींमध्ये जेव्हा जास्त गुंतवणूक करायला लागतो, ना की जिथे आमचा पैसा वाढणार आहे अशा गोष्टींमध्ये आम्ही गुंतवत नाही, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती अधोगती व्हायला सुरुवात होते. आणि हेच त्या दोन्ही पुस्तकात सांगितलेलं आहे, की एक मेकॅनिकल आहे, त्याची आवक कमी आहे, दुसऱ्या बाजूला प्रोफेसर आहे, पगार भरपूर आहे, तो पैसे चांगले कमवतोय, पण त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती जो गुंतवणूक करताय दोघं जण ती वेगवेगळी आहे. मेकॅनिकल काय करतोय, तर एक आर्थिक नियोजन करतोय, योग्य आवक आणि जावकीची सांगड घालतोय आणि तो गुंतवलेला पैसा दूरदृष्टिकोन ठेवून, म्हणजे कोणताही शॉर्टकट न वापरता दूरदृष्टिकोन ठेवून त्याच्यामध्ये वाढ कशी करता येईल. मग ती वेगवेगळ्या प्रकारे असेल, काही म्युच्युअल फंड्स असतील, गोल्ड्स असेल, जमीन असेल, त्याच्यामधून निर्माण केलेला एखादी दुसरा व्यवसाय असेल, किंवा तुमच्या मनामध्ये अजून एखादी कोणती गोष्ट असेल ज्यातून या पैशाला आपल्याला वाढ करता येईल, अशामध्ये गुंतवतोय आणि दुसरा आलेला पैसा केवळ भौतिक सुखांमध्ये घालवतोय. तर अशा वेळी त्या दोघांच्याही 10 वर्षानंतरची जर आपण तुलना केली, तर ती तुलनेमध्ये प्रचंड तफावत आपल्याला दिसून येते. केवळ भौतिक सुखावर आपण केला जाणारा खर्च करणारा व्यक्ती आणि योग्य आलेल्या पैशांची गुंतवणूक करणारा व्यक्ती, या दोघांच्याही 10 वर्षानंतरच्या परिस्थितीमध्ये असलेली तफावत ही गुंतवणुकीचं महत्त्व स्पष्ट करते. त्यामुळे आपल्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवणं देखील आपण हे मनाला सवय लावून घेतली पाहिजे. क्रेडिट कार्डचा भरमसाठ वापर नंतर आपल्याला कर्जाच्या खाईत घेऊन जातो. भौतिक गोष्टींवर केलेला खर्च कर्जाच्या खाईत घेऊन जातो. पण त्याच वेळीस योग्य शेअर्समध्ये, योग्य म्युच्युअल फंड्समध्ये, योग्य जमिनीमध्ये गुंतवलेला पैसा तुम्हाला त्या पटीमध्ये तो रिटर्न्स देतो. आज आपण जर उद्योगाकडे वळवतोय लोकांना, तर पेन्शन नसणार आहे. मग 60 नंतर काय? तर तेव्हा तुम्हाला या पैशाचं नियोजन 60 नंतर काय करायचं असेल, तर तो 40शीत 30शीत गुंतवावा लागेल. पण दुर्दैवानं आज ग्रामीण भागामध्ये प्रचंड स्कॅम, म्हणजे लोकांना शॉर्टकट पैसा मिळवायचा आहे, पैसा वाढवायचा आहे, पण मग तो जुगार खेळून वाढवायचा आहे, काही ठिकाणी मटका खेळून वाढवायचा आहे, आणि काही ठिकाणी फ्रॉड पतसंस्था आलेल्या आहेत ज्या तुम्हाला दामदुप्पट करून देण्याचा आमिष दाखवतात. 1 लाखाचे 2 लाख देतात, 2चे 4 देतात, 4 लाखाचे तुम्ही 10 लाख जमा केले 20 लाखाच्या अपेक्षेने की ते घेऊन फरार होतात.
त्यामुळे या पॉडकास्टच्या माध्यमातून मला माझ्या तरुण मित्रांना सांगायचं आहे की पैसे कमवण्याचा असा कोणताही शॉर्टकट तुम्ही स्वीकारू नका. जितके पटकन ते पैसे मिळतील त्याच्या दुप्पट वेगाने ते नाहीसे होतील. त्यामुळे आलेला कष्टातून पैसा, उद्योगातला पैसा हा योग्य पद्धतीने गुंतवा आणि त्याच्या गुंतवणुकीच्या पद्धती वेगवेगळ्या ठेवा. आवकीच एक उदाहरण दादा त्या सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मिळवत असलेला पैसा म्हणजे एक झाड आहे आणि तुम्ही करत असलेली गुंतवणूक त्याचे रूट्स आहेत, त्याची मुळं आहेत. एखादी संकट तुमच्या कुटुंबावरती आलं तर झाड फक्त एकाच बाजूला मुळं असतील तर सहज उन्मळून पडू शकतं. पण त्याच वेळेस तुम्ही जर वेगवेगळ्या, जो तुम्ही गुजराती माइंडसेटचा उल्लेख केला, गुजराती माणूस काय करतो, एक स्वीट मार्ट टाकतो, बाजूला चहाची टपरी पण टाकतो आणि तिसऱ्याच वेळेस एखादी दुसरं दुकानही त्याच्या एखाद्या नातेवाईकाला सुरू करून देतो. म्हणजे पैसा येण्याचे अनेक मार्ग तो निर्माण करतो. पण दुर्दैवानं आमची मानसिकता एक उद्योग, एक व्यवसाय, एक शेती आणि त्याच्यातच आयुष्य ही जी झालेली आहे ती आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्र म्हटलं की समृद्ध, पण महाराष्ट्रातलं ग्रामीण अर्थकारण कोलमडलेलं आहे, जे मी आता डॉक्टर नीरज हाटेकर यांच्या अभ्यासातनं सांगितलं. दुसरीकडं मात्र महाराष्ट्रामध्ये मुख्य ते जे मोठे उद्योग आहेत, म्हणजे ज्याला आपण MIDC मध्ये असलेले MIDC. फॅक्टरी म्हणतो, त्याचे मालक कोण आहे? सिंधी, गुजराती, मारवाडी, पारसी, बोहरा समाजाचे लोक आहेत. आणि जे काम करायला येतात, म्हणजे सुतार काम करायला राजस्थानमधनं लोक येतात, बरोबर. टायरचं पंक्चर करायला केरळमधनं लोक येतात. तुम्हाला समजा कन्स्ट्रक्शन साईटवर जर तुम्ही गेला तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या हलकी कामं करणारा गवंडी म्हणजे काम. कामगार, रोजगार म्हणून आलेला आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये कष्ट करण्याची तयारी नाही, अशी एक मानसिकता ऐकायला मिळते मला. म्हणजे मी सातत बघतो की आपले लोक काम करायला तयार नाही, म्हणूनच परराज्यातनं लोक काम करताना दिसतात ना. म्हणजे तुम्ही अगदी कुठेही जा, मुंबईला जा, नाशिकला जा, औरंगाबादला जा, पुण्याला जा, सगळ्या MIDC मध्ये बघा, किंवा हलकी कामं करायला किंवा अगदी रस्त्यावर जे ठेले टाकलेले दिसतात, मग पाणीपुरीचा असेल किंवा भाजी असेल किंवा माशी विकणार असेल, हा मात्र इतर राज्यातनं आलेला आहे. आणि मराठा तरुण किंवा मराठी तरुण हा ग्रामीण गावामध्येच अडकलेला आहे. एक मिथक असं सांगितलं जातं की हे कष्ट करणारे लोक नाहीत. दुसरं माझं व्यक्तिगत मत असं आहे की शेती ज्याला आपण म्हणतो, कारण अनेक मेंटॉर्स, अनेक पुस्तकं हेच सांगतात की उद्योग त्यावेळेसच यशस्वी होऊ शकतो ज्यावेळेस हार्डवर्क कॅपॅसिटी आहे, म्हणजे कष्ट करण्याची तयारी. तर शेतकरी जर तुम्ही बघितला तर घाम गाळतो, रक्त आटवतो, म्हणजे त्याची हार्डवर्क करण्याची तयारी आहे, कष्ट करण्याची तयारी. आणि दुसरी रिस्क कॅपॅसिटी, ज्याला आपण जोखीम घेण्याची तयारी. म्हणजे काय की धोका. खरंच उद्योगधंद्याला जे 2 गुण लागतात ते शेतकऱ्याकडे आहेच ना. कारण जोखीम म्हटलं तर अवकाळी पाऊस येतो, दुष्काळ पडतो, म्हणजे शेती मालावर अनेक वेळा अनेक आघात होत असतात. म्हणजे शेती हाच मुळात असा व्यवसाय आहे ज्याला हार्डवर्क करायला लागतं आणि ज्याला रिस्क घ्यावी लागते. मग अशा तरुणांमध्ये उद्योजकतेची मानसिकता तयार करण्यासाठी नॉलेज, ज्ञान ज्याला म्हणतो उद्योगाचं, ते देण्यासाठी सरकारनी असेल किंवा सामाजिक संघटनेनी असेल किंवा आपण पॉडकास्टच्या माध्यमातून काय ज्ञान देऊ शकतो? मुळामध्ये दादा तुम्ही जी मानसिकता सांगितली की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कामगार वर्ग जर कोणता असेल तर तो परप्रांतीय आहे, इतर राज्यातून आपल्याकडे आलेला आहे. आणि तुम्ही हेही सांगितलं की तुमच्या पाहणीत असे अनेक तरुण आहेत ज्यांच्यामध्ये प्रचंड कष्ट करण्याची क्षमता आहे, मग यश का मिळत नाही? आणि तिसरा प्रश्न तुम्ही सांगितला की जोखीम घेण्याची जी वृत्ती आहे ती कमी जाणवतीये का? तर सर्वात पहिला प्रश्न जो होता, ही कष्ट करण्याची तयारी आमची आहे का? तर जरूर आहे. पण होतंय काय, आम्हाला एका दिवसात उद्योगपती व्हायचंय, अच्छा. आम्हाला एका वर्षातच उद्योगपती व्हायचंय. एकाने एक अमृततुल्य टाकलं का आम्हाला तेच अमृततुल्य टाकायचंय. एकाने कपड्याची फॅक्टरी सुरू केली का आम्हाला पण कपड्याचीच फॅक्टरी सुरू करायची आहे. म्हणजे आम्ही कंपॅरिझन आणि पटकन कसा पैसा मिळवता येईल याच्याकडे भर देतोय. तोच भर जर आम्ही आधी आमच्या स्किल्सवर, कौशल्यावरती जर दिला, म्हणजे शिक्षण घेत असताना व्यावसायिक शिक्षणाची जोड जर त्याला दिली आणि हे व्यावसायिक शिक्षण घेऊन आम्ही उद्योग जेव्हा टाकू, तर व्यवसायाची सूत्र सांगताना अनेक चांगले प्रतिभावान लेखक सांगतात की तुम्हाला 1000 दिवस द्यावेच लागतील. म्हणजे एखाद्यानं छोटासा उद्योग गावाकडे डेअरीचा सुरू केला आणि 6-6 महिन्यानंतर तुमची गाय दूध द्यायचं बंद करणार आहे, थोडंफार प्रमाण कमी जास्त होणार आहे, म्हणून तुम्हाला पहिले 3 वर्ष तग धरून राहावं लागणार आहे. मग आम्ही तो बंद केला, लगेच मग किराणा मालाचं दुकान टाकलं, किराणा मालाचा बंद केला, मग एखादी परप्रांतीय पंचरचं टाकतोय म्हणून आम्ही पंचरचं टाकलं. तर हे असं करून चालणार नाहीये. कोणता तरी एक व्यवसाय, आपलं पॅशन ओळखून टाकावा लागेल.
त्याच्यानंतर त्याच्यामधले स्किल्स आपल्याला डेव्हलप करावे लागतील आणि त्याच्यामध्ये मालक म्हणून वागण्याआधी आधी कामगार म्हणून आम्हाला तिथं राबावं लागेल. आम्ही पहिल्याच दिवशी दुकानात गेल्यानंतर मालकासारखं बसून 4 माणसं हाताखाली ठेवलेत. ही आपली मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. एखाद्या मारवाड्याच्या दुकानात जर आपण गेलो तर तो स्वागत करतो आणि म्हणतो या मालक. दुकानाचा मालक तो असतो, नावावर दुकान त्याच्या असतं आणि येताना तो आपल्याला मालक म्हणून बोलवतो, कारण त्याला ती वस्तू विकायची असते. त्याची मानसिकता त्यातनं मिळणाऱ्या पैशामध्ये आहे. तो मान सन्मान आपल्याला याच्यासाठी देत नाही आपण फार मोठे म्हणून, तो मान सन्मान यासाठी देत असतो, त्याला ती वस्तू तुम्हाला विकायची असते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसामध्ये, मराठा तरुणांमध्ये एका दिवसातच, एका महिन्यातच, 6 महिन्यातच आम्हाला उद्योगपती व्हायचंय हे सोडून आम्हाला ठरवून व्यवस्थित प्लॅनिंग करून एखादा उद्योग सुरू करायचा आहे, त्यासाठी वेळ द्यायचा आहे, स्वतः राबण्याची तयारी ठेवायची आहे. आता माझं हॉस्पिटल जेव्हा दादा मी सुरू केलं, 2-2 दिवस बसलो तर एकही पेशंट सुरुवातीला होत नव्हता. 8-8 दिवसामध्ये 5-5, 6-6 पेशंट व्हायचे. आज दिवसाला तुम्ही 30-35 पेशंट तुमच्याकडे येत आहे. मग याच्यासाठी संयम, प्लॅनिंग, व्यवस्थित आपण जी 65वी कला म्हणतो जाहिरातची, त्याची देखील मानसिकता आज तुम्हाला करावी लागेल की जाहिरातीवरही खर्च करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी जर योग्य पद्धतीनं केल्या, तुमच्या कष्टाला या प्लॅनिंगची जोड दिली, तर नक्कीच आपण उद्योगाची मानसिकता तयार करू शकतो. आणि त्यानंतर दादा तुम्ही महत्त्वाचा एक प्रश्न, एक शब्द वापरलात की जोखीम घेण्याची वृत्ती. तर जोखीम म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये आपण रिस्क म्हणतो. आणि रिस्क कुणाला येते? जो कृती करतो. एखाद्यानं कृतीच केली नाही, आता रस्त्यावर फिरताना ऍक्सिडेंट होतोय म्हणून आपण जर चाललोच नाही तर प्रवासच होणार नाही. आणि व्यवसायामध्ये आपल्याला फेल्युअर येऊ शकतं, ही भावना आपल्या मनात नसेल की मला आलंच नाही पाहिजे, तर तो व्यवसाय यशस्वी कसा होईल? त्याच्यामुळे जोखीम म्हटलं की आमच्या हृदयाचे ठोके वाढतात, आम्हाला भीती वाटायला लागते. पण भीती आणि जोखीम हे वेगवेगळे क्षेत्र आहे. जोखीम ही नेहमी कॅल्क्युलेटेड असते, रिस्क ही कॅल्क्युलेटेड असते. त्याच्यावरती उपाययोजना काय करायच्या हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे. जोखीम ही सकारात्मक पद्धतीनं घेतली पाहिजे आणि जोखीम भविष्यामध्ये काय काय संभाव्यता येऊ शकता, मला इतकं नुकसान होऊ शकतं, मग मी काय करेल, माझा त्या दिवशीचा कस्टमर बेस नाही वाढला तर मी काय करेल, या विचारांवरती काम केलं तर जोखीम घेण्याची वृत्ती आपल्या तरुणांमध्ये निर्माण होईल. आणि ज्याने ज्याने जोखीम घेतलीये तो यशस्वी उद्योजक झालाय, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळे रिस्क जो घेईल तो त्याच्यामध्ये यशस्वी होईल, हे आपल्याला सर्वप्रथम बिंबवावं लागेल. जोखीम घेणे हे खरं तर शौर्य आहे, धाडस आहे, धाडस, रिस्क आहे. तुम्ही जर बघितलं तर शेतकरी जोखीम घेतो ना, जोखीम घेतो. कारण त्याला माहित नाही की पाऊस कधी पडेल. आता अवकाळी पावसाचा प्रश्न झालेला आहे बरोबर. किंवा दुष्काळाचा प्रश्न आहे, जोखीम घेतोच ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मराठा साम्राज्य निर्माण करायला मराठे लढले ना, सैनिक झाले, मावळे झाले आणि प्राणाची आहुती दिली. जोखीम घेण्याची त्यांची तयारीच आहे. पण आत्ता जो मराठा तरुण आहे, जो कम्फर्ट झोनमध्ये आहे, ते कम्फर्ट झोन तोडायला पाहिजे त्यांनी. सगळ्यात बेस्ट रिस्क आहे टू टेक नो रिस्क. नो रिस्क. रिस्क न घेणं ही ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता आपल्याला उद्योजक समाज करायचा आहे, व्यावसायिक समाज करायचा, तर त्यांचे काही गुण असतात, ते आपण कसे घेतले पाहिजे. कारण आपण नेहमी ऐकतो मराठा समाज म्हणजे काय, मॉडल पण वाकणार नाही. आता इथं नेमकं काय करायला लागेल, वाकल पण मोडणार नाही. वा. म्हणजे काय, नम्रता आपल्याकडे यायला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट काय, बोलताना जो आरेरावीपणा असतो तो आपल्याला आता सोडावा लागेल, कमी करावा लागेल. कारण कसं आहे की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ही एक आपल्याला गुण निर्माण करावं लागेल. आणि महत्वाची गोष्ट, गुजराती असेल, सिंधी असेल, मारवाडी या समाजाचं आपण उदाहरण का देतो, तर व्यवसायातली चिकाटी. आपण जे सांगतो, काही लोक सांगतात 1000 दिवस धंदा चालला तो चालणारच आहे पुढं. काही लोक सांगतात 1111 दिवस चालवला. म्हणजे सर्वसाधारणपणे 3 वर्ष तुम्ही धंदा चालवू शकला तर तुम्ही यशस्वी होऊ शकतात. मग तुम्ही कुठलाही धंदा असू द्या, तिथं तग धरून राहायला पाहिजे. पण मराठा समाजामध्ये एक सतत चर्चा चालती की पैसेच नाही तर धंदा कसा करायचा. खरंच धंदा करायला पैसे लागतात का आयडियाज किंवा ज्याला आपण ज्ञान म्हणतो. कारण मी आता पुण्यामध्ये जेवढे माझे उद्योजक मित्र आहे, आपल्या संघटनेमध्ये काम करतात, सर्वसामान्य कुटुंबातनं आलेले, 8वी नापास, 10वी नापास, 12वी नापास, ITI झालेले, डिप्लोमा झालेले, कुणी सेल्समनची नोकरी केलेली, कुणी मार्केटिंगचं काम केलेलं, कुणी काही पत्रकार पण होते. परंतु इच्छाशक्ती, जिद्द आणि महत्वाकांक्षा याच्या जोरावर उद्योजक तयार होऊ शकतो. हे तुम्ही कसं पाहता? कारण उद्योजक होण्याचे साठी काही गुण लागतात.
दादा, तुम्ही जो महत्त्वाचा गुण उद्योजक होण्यासाठी सांगितला, त्यातला चिवटपणा. आणि आपण नेहमी ही ओरड ऐकतो, की मराठा समाजामध्ये तो संयम नाही, तो चिवटपणा नाही. पण आपण जर थोडं इतिहासात डोकावून पाहिलं, आता तुम्ही महाराजांचं उदाहरण सांगितलं, तर शिवरायांचा जेव्हा पुरंदरच्या तहाची कथा आहे, पावसाळा चालू आहे आणि त्या काळामध्ये चिवटपणे ते तग धरून राहिले किल्ल्यावरती साधन सामुग्री संपत असताना. अनेक वेळा महाराजांच्या आयुष्यात असा प्रसंग आहे, की त्यांनी जोखीम घेतली आहे आणि तग धरून ते त्या ठिकाणी मावळे सुद्धा लढलेले आहेत. सुरतेची जी आपली स्वारी होती, त्यावेळेस परत येताना जो प्रवास आहे तो अडचणींचा आहे, त्यावेळेस तग धरलेला आहे. म्हणजे इतिहासामध्ये आमची जात किंवा आमचा समाज हा तग धरणारा समाज आहे. फक्त होतंय काय, आम्हाला ती ओळख पुन्हा नव्यानं करून द्यावी लागणार आहे. म्हणजे आपण ते एक कथा, जातक कथा ऐकतो दादा, की लांडग्यांच्या कळपामध्ये एक वाघाचं पिल्लू लहानपणी सापडतं आणि ते वाघाचं पिल्लू विसरून जातं आपण वाघ आहे. ते कोल्ह्यांसारखंच कोल्हेकुई करण्याचा प्रयत्न करतं, पण त्याला आवाज फुटत नाही. आणि एक दिवस कुठून तरी वाघांचा एक डरकाळी ऐकायला येते आणि मग याची डरकाळी फुटते आणि त्या दिवस त्याला कळतं की मी पण वाघ आहे. तसं मराठा समाजाला सांगण्याची गरज आहे, की या विश्वातला, या देशातला, या राज्यातला तू एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. फक्त स्वतःतले हे गुण ओळख. तू छत्रपतींचा वारस आहे. जोखमीची गोष्ट आपण करतो. अफजल खानाला भेटायला जाणं जीवाची रिस्क होती. आपण उद्योगामध्ये पैशाच्या रिस्क बद्दल बोलतोय. म्हणजे मृत्यू होऊ शकणार होता. अशी रिस्क, ज्याला आम्ही दैवत मानतो, ज्याला आम्ही आमचा आयडॉल मानतो, तो माणूस जर घेत असेल, तर आम्ही जर मावळे म्हणून घेत असू, तर आम्ही ती जोखीम घेतली पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे. आणि अशी घेणारे अनेक उदाहरणं आहेत आमच्यासमोर. विशाल इंगळे नावाचा माझा एक मित्र आहे दादा. म्हणजे 100 स्क्वेअर फीट खोलीमध्ये 10 जणांचं राहणारं त्याचं कुटुंब आज जवळपास 50,000 स्क्वेअर फीटची तो कंपनी उभारतो. रोबोटिक ऑटोमेशनमध्ये जर्मनीला त्याचे पार्ट जातात, त्याच्या मशीन जातात. साधा इंजिनियर झालेला तो तरुण आहे. पण काय केलं, मानसिकता बदलली. मला नोकरी करायची नाही, मला 100 लोकांना रोजगार द्यायचं हे ठरवलं. मुकेश नावाचा माझा मित्र आहे. कोविडच्या काळामध्ये त्यांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. माधव नावाचा माझा एक मित्र आहे दादा, त्यानं आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड केली आणि आता तो एक्सपोर्ट करण्याच्या मार्गावर आहे. आपण अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहे. फक्त गरज आहे आपल्याला आपले गुण ओळखून त्याच्यामध्ये उडी मारण्याची. आपल्याकडे अजून एक म्हण आहे, अपयश हे यशाची पायरी आहे. अपयश हाच शिक्षक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं की लहान मूल असतं, आता मला नातू झालेला आहे हा. आणि तो आता साधारणपणे वर्षाचा आहे. आता तो हळूहळू रांगायला लागला, नंतर तो चालायला लागला. आणि कालच मी ज्या वेळेस गार्डनमध्ये तो पळत होता, कमीत कमी तो 10 ते 15 वेळा पडला. पण पडल्यानंतर तो परत उभा राहायचा आणि पळत सुटायचा. तो पडला म्हणून थांबला नाही. थांबला. जर तो पडतोय या भीतीपोटी, या अपयशापोटी जर तो तसाच बसला असता, तो रांगता रांगता चालायला शिकला नसता आणि चालता चालता पळायला शिकला नसता. बरोबर. हे लहान मुलांचं उदाहरण आहे ना आपल्याकडं. तर इतिहासात तुम्ही डोकावलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अनेक वेळा अपयश आलेलं आहे. हे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण घेत असतो. मिर्झा राजे जयसिंग ज्या तयारीने आले, कारण अफजल खानाचा वध झाला होता, शाहिस्त खानावर हल्ला झाला होता, बोटं कापली गेली होती, त्यामुळे मिर्झा राजे जयसिंग पूर्ण सावध होते. ते पुरंदर किल्ल्यावर जाऊन बसले आणि शिवाजी महाराजांना तह केला. बरोबर. पण तह हे अपयश आहे का? तर तहानंतर शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाऊन आल्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक केला, दक्षिण दिग्विजय केलं, राज्याची सीमा वाढवली आणि स्वराज्याची संकल्पना अहत तंजावर तहत पेशावर इथपर्यंत विस्तारित करून ते स्वप्न पाहिलं आणि मराठ्यांनी ते पूर्ण केलं. म्हणजे याचा अर्थ काय की यश अपयश महत्वाचं आहे का? आहे. पण अपयशाने खचून जायचं काही कारण नाही. उद्योग एक केला, मी स्वतः एक उद्योग केला. पहिलं मी फुलं विकत होतो, आडत चालवली. अपयश आलं का? नाही. पण त्यात तोटा झाला होता उधारीमुळं. कपड्याचं दुकान चालवलं, त्यातही मित्रमंडळी नातेवाईकांनी उधार घेऊन गेले, अडचणीत आलं, तेही तसं. पण थांबलो नाही, सतत प्रवास उद्योगाचा चालू ठेवला. आज मी एक बिल्डर आहे पुण्यामध्ये. मी हे उदाहरण का सांगण्याचा प्रयत्न करतो? रस्त्यावर फुलं विकण्यापासून मी सुरुवात केली. त्याच अरोरा टॉवर सारख्या एका नामवंत इमारती माझं ऑफिस आहे. तर हा 25-30 वर्षाचा प्रवास हा कंपाऊंडिंग प्रवास आहे. एका रात्रीत उद्योजक होण्याचं जे स्वप्न तुम्ही म्हणताय ते खरं नाहीये. लोकांना मोठी स्वप्न पडतात, पडलीही पाहिजे, परंतु त्याच्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केला पाहिजे.
आता आपण खरं तर बराच वेळ चर्चा करतोय. पॉडकास्टच्या शेवटी जात असताना मराठा समाजाचं भविष्य तुम्ही काय पाहता? कारण मी असं मानतो की जर मारवाडी समाज, गुजराती समाज, सिंधी समाज, पंजाबी समाज तुम्ही जर बघितलं तर जगभर विस्तारलेला दिसतो मला. म्हणजे जगातल्या अनेक देशामध्ये मला जाता आलं. त्या देशामध्ये हे उद्योग, व्यापार करण्यासाठी गेलेले आहेत. म्हणून आम्ही एक संकल्पना मांडलेली आहे की अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. चला जग जिंकूया. उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, ज्ञान साधनेसाठी जगभर जाऊया. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी, मराठा समाज हा उद्योजक व्यावसायिक समाज व्हावा. आपण कसं याच्याकडे बघता? कारण मानसशास्त्राचा अभ्यास तुमचा आहे, सायकोलॉजीचा अभ्यास आहे आणि आम्ही ही जी मांडणी करतोय माइंडसेटमध्ये बदल करण्यासाठी, मानसिकतेत बदल करण्यासाठी, याच्याकडे डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघता? मराठा समाजाच्या उद्योग विश्वातलं जे स्वप्न होतं त्याची छोटीसं ट्रेलर आपण म्हणू MEAच्या एक्स्पोमध्ये आपल्याला दिसला की जर ती साथ तुम्हाला घातली गेली, भावनिकता सोडून व्यावहारिकता तुम्ही उपयोगात आणली आणि उद्योग व्यवसायामध्ये एकत्रित झालात, तर तुम्ही किती मोठेपर्यंत झेप घेऊ शकता याचं छोटंसं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं. येणाऱ्या काही काळामध्ये दादा जर अशीच ही चळवळ आपली पुढे जातच राहणार आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यात अनेक नवनवीन लोक येणार आहेत, जोडली जाणार आहेत, पुन्हा ते यशाच्या शिखरावरती जाणार आहे. एक लेखक सांगतो की तुम्ही तुमच्यापेक्षा 5 जास्त कमावणारी माणसं सोबत घ्या, 5 कमी कमावणारी माणसं सोबत घ्या. जे कमी कमवताय त्यांना तुम्ही मदत करा, जे जास्त कमवताय त्यांच्याकडनं शिका आणि सोबतीनं प्रवास करा. आणि हा प्रवास तुम्ही करताय दादा. आमच्यासारख्या लहानग्या लिहित्या हातांना, बोलत्या हातांना तुम्ही एकत्र करून समाजासमोर उभं करताय. समाजासमोर एक चांगले उद्योगपती आणताय आणि तुम्हीही हा उद्योग करू शकता ही दृष्टी तुम्ही त्यांना देताय. तो दृष्टिकोन तुम्ही बदलताय. एक डोळ्यांचा डॉक्टर म्हणून मी दृष्टी देऊ शकतो, पण दृष्टिकोन देण्याचं काम दादा या मराठा बिझनेस कम्युनिटीच्या पॉडकास्टमधनं तुम्ही करताय. आणि हा दृष्टिकोन जो जो स्वीकारेल त्या चष्म्याकडून या जगाला पाहिल. येणारा कापूस ज्याच्या त्याला शर्ट दिसायला लागेल, येणाऱ्या पपईमध्ये त्यावेळेस त्याला चेरी दिसायला लागेल, दिसणाऱ्या द्राक्षामध्ये वेगवेगळे पदार्थ दिसायला लागतील, ज्याला टोमॅटोमध्ये केचप दिसायला लागेल, त्यावेळेस इथला शेतकरी, इथला मराठा समाज हा जगभर पोहोचलेला असेल. आणि एका कवीची कवी कल्पना न राहता एका मार्गदर्शकाची, एका मेंटॉरची ही कल्पना प्रत्यक्षात उतरलेली दिसावी यासाठी सगळेजण मिळून आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही जी ही चळवळ उभारली आहे त्यात सगळ्यांनी असंच सहभागी होऊया. या सदिच्छा शुभेच्छा मराठा समाजाला, या मराठा कम्युनिटीला देतो. आणि तुम्ही जी टॅगलाईन वापरली आहे दादा, मराठा कम्युनिटी इज बिझनेस कम्युनिटी, आणि येणारं 21वे आणि 22वे शतक ही मराठा कम्युनिटी इज इक्वल टू बिझनेस कम्युनिटी म्हणूनच ओळखली जाईल असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आपण स्वातंत्र्याचं आंदोलन बघितलं, त्यात आपण यशस्वी झालो. सामाजिक क्रांती बघितली, त्यात आपण यशस्वी झालो. आर्थिक क्रांतीचं स्वप्न आपण बघतोय आणि म्हणून आपण सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय. अर्न, सेव्ह आणि ग्रो. अर्न, सेव्ह आणि ग्रो याचा अर्थ मगाशी डॉक्टर स्वप्नील चौधरींनी सांगायचा प्रयत्न केला की 2 प्रकारची उत्पन्न असली पाहिजे. एक ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही कष्टाने मिळवणारे पैसे, आणि वाचवल्यानंतर गुंतवलेले पैसे ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. अनेक मार्गाने तुम्हाला पैसा कमवता यायला पाहिजे. आणि हे यशस्वी करायचं असेल तर टुगेदर वी ग्रो अँड टुगेदर इज पॉवर. मराठा कम्युनिटी इज बिझनेस कम्युनिटी ही संकल्पना 21व्या शतकामध्ये आपण मांडलेली आहे. आज आपण डॉक्टर स्वप्नील चौधरींना पैशाचं मानसशास्त्र, ज्याला आपण सायकोलॉजी ऑफ मनी म्हणतो, किंवा माइंडसेट, हा आपण बदलण्याचा मराठा समाजाचा प्रयत्न करत आहोत. इतिहासातली अनेक उदाहरणं आपण दिलेली आहेत आणि वर्तमानामध्ये अनेक नवीन उद्योजक तयार झालेत. आणि एक नाव मराठा समाजाला अभिमानाचं आहे उद्योजक म्हणून, ते म्हणजे आदरणीय कैलासवासी BG शिर्के. शिर्के कंपनीचं सिपोरेक्सचे प्रोडक्ट्स जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी एक उद्योग उभा केला. खरं पाहिलं तर मराठा समाजामध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण व्हावी, व्यावसायिक निर्माण व्हावेत, याच्यासाठीच मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी, याचबरोबर मराठा बिझनेस कम्युनिटी पॉडकास्ट हा आम्ही सुरू केलेला आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.